मागील आठवड्यामध्ये प्रियांनो एक नवीन मुद्दा मी सुरू केला होता आणि तो म्हणजे त्याला आपण म्हणू मनाची पापे जी आहेत ती काय आहेत. आणि मनाची पापे यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये प्रियांनो एक प्रस्तावनासारखंच मी थोडंसं दिलं होतं की आपण अंतःकरणामध्ये काय काय पापं होतात ती कदाचित विचार जे आहेत त्याला चालना मिळते आणि आपल्याला असं वाटत असतं की कोणाला माहीत नाही आणि आपण जे काही इच्छा करतो मनामध्ये विचार घेतो ते सगळे काही आपल्यापुरतंच आहे. पण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा प्रियांनो आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे ते काय बोलतात हे देखील त्याने ओळखलेलं आहे. जिवंत देवच तो प्रियांनो, त्याला सगळं काही शक्य आहे. कुठली गोष्ट त्याच्यापासून लपून राहत नाही. माणूस वरून कितीही प्रियांनो चांगलं बोलत असला पण अंतःकरणात तो कसा आहे, किंवा एखादा व्यक्ती बाहेरून किती हसत असला पण अंतःकरणातून तो किती दुःखी आहे हे कदाचित मनुष्याला नाही समजणार, पण देवाला मात्र प्रियांनो ते काही समजत असतं. आणि म्हणून मनाची पापे जी आहेत ही वेगवेगळ्या रीतीने ज्यावेळेला आपण म्हणतो तर मुळात पापाबद्दल मंडळीमध्ये प्रियांनो आपण किंवा आत्तापर्यंतच्या मंडळीच्या इतिहासामध्ये आपण एक सहज असं म्हणून जातो की आपली कृती, त्यानंतर आपले शब्द आणि आपले विचार हे तीन पापाकडे प्रियांनो धाव घेत असतात. आपली कृती, त्यानंतर प्रियांनो काय आपले शब्द आणि आपले विचार. कृती जी आहे ती होण्यासाठी आपल्याला माहिती आहे प्रियांनो की मुळात कृती करत असताना आणि शब्द बोलत असताना या दोन गोष्टी एका वेळेला पण होतात किंवा कधीकधी एक आधी जाते, शब्द आधी जातो आणि मग कृती होते. कधीकधी प्रियांनो दोन्ही एकत्र होतात, पण त्या दोन्ही गोष्टी घडण्याआधी मन जे आहे, अंतःकरण जे आहे तिथं मात्र प्रियांनो चक्र खूप कृतीपेक्षाही आणि शब्दापेक्षाही जास्त पुढे गेलेलं असतं. मनातल्या गोष्टी एकदमच ताबडतोब शब्दामध्ये किंवा कृतीमध्येच येतात असं नाही, पण मनात खूप काही असतं कधीकधी, पण ते शब्दामध्ये कमी पडतं आणि कृतीमध्ये कमी पडतं. काही वेळेला जर त्याचा उद्रेक झाला तर फार मोठा एक गुन्हासुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी होऊ शकतो, कारण डोक्यातले विचार कृतीमध्ये एकदम आणले, उद्रेक झाला किंवा शब्दामधून जर त्या ठिकाणी झालेले. मंडळीमध्ये सावधगिरी बाळगणं हे फार गरजेचं आहे. आज आपल्या मुखातून आपण आणि कृतीतून आपण चांगल्या गोष्टी करू, पण प्रियांनो तेवढे पुरतं ते माणसापुरतं सीमित आहे. पण ज्यावेळेला अंतःकरणाबद्दल आपण म्हणतो त्यावेळेला देव विशेष करून लक्ष देत असतो आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात जे चाललेलं आहे त्याचा उद्देश काय होता हा प्रियांनो देव सगळ्यात पहिली गोष्ट पाहत असतो. अगदी गुन्हेगारसुद्धा प्रियांनो ज्यावेळेला पकडले जातात किंवा एखाद्याच्या हातातून अपराध घडतो, एखाद्याला मारलं जातं, खलासच केलं जातं, तर ज्यावेळेला कोर्टामध्ये केस उभी राहते त्यावेळेला जे जज असतात, न्यायाधीश असतात, ते पाहतात याचा मारण्याचा उद्देश काय होता. जर त्याने प्लॅनिंग करून मारलेलं असेल, योजनाबद्ध केलेलं असेल तर त्याला फार मोठी शिक्षा आहे. पण सहज रस्त्याने चालला होता आणि काहीतरी त्याला अडवलं कोणीतरी, त्याला चोरण्याचा प्रयत्न केला आणि याने विरोध करण्यामध्ये त्या मनुष्याचा वध झाला किंवा मारला गेला किंवा त्याचा हात तुटला, तर तो काय उद्देश नव्हता. रस्त्याने चालत असताना तो त्याच्या कामासाठी चाललेला आहे, पण काहीतरी घटना घडली आणि मग त्याने त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे, तर कुठंतरी त्याच्या शिक्षेला थोडंसं कमी केलं जातं प्रियांनो, किंवा उद्देश पाहिला जातो. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो हा उद्देश किंवा मनातल्या गोष्टी
तर मनुष्य हा सदैव म्हणजे जसं एदेन बागेतून तो बाहेर निघालेला आहे तेव्हापासून, मग तो कोणी व्यक्ती असो, तो सर्वसामान्य मंडळीतला सभासद असो, तो पंचमंडळातला मनुष्य असो, तो पाळक असू द्या, तो मोठा प्रियांनो अधिकारी असू द्या, तो मोठा बिशप का असू द्या, सगळे मानवच आहेत प्रियांनो. आणि प्रत्येकाला जोपर्यंत या भूतलावरती आहे वाईट विचार त्याच्या अवतीभोवती घोंगवतच राहतात प्रियांनो, कोणी सुटत नाही. कारण खास करून जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना प्रियांनो दक्ष घेण्याची का गरज आहे? कारण आपण सैतानाच्या टार्गेटवरती असतो आणि आपल्या अवतीभोवती जसं प्रियांनो मोबाईलचं जाळं किंवा मोबाईलचं प्रियांनो नेटवर्क जे आहे, मोबाईल घेऊन तुम्ही कुठेही जा ते नेटवर्क तुमच्या अवतीभोवती असतंच. आणि म्हणून तुम्ही कुठेही असला आणि फोन चालू केला तर नेटवर्क मिळालेलं असतं आणि ताबडतोब फोन लागतो. अगदी त्याच प्रकारे सैतानाचं प्रियांनो जे नेटवर्क असतं ते सदैव आपल्या अवतीभोवती असतं आणि तो कुठं ना कुठं तरी त्या मनुष्याला तावडीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो प्रियांनो, तो कुठेतरी सापडेल. आणि कोण सापडतं प्रियांनो ह्याच्यामध्ये माहिती आहे का? सैतान, मी मागच्या वेळेला सुद्धा म्हटलं प्रियांनो, तो स्वतःहून कृती करत नाही पण आपल्याला कृती करण्यासाठी भाग पाडत असतो. तो आपल्या मनामध्ये विचार घोळवत असतो प्रियांनो, आणि आपले विचार त्याला आणि देवाला चांगल्या रीतीने माहीत आहेत प्रियांनो. तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये प्रियांनो कमकुवत आहात, तोच कमकुवतपणा बरोबर सैतान प्रियांनो हेरतो आणि तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये त्यावेळेला प्रियांनो तो सोडायला सुरुवात करतो. झाडावरती वटवाघूळ भरपूर असतात प्रियांनो. नॅशनल जॉग्रफीमध्ये मी एक प्रकारचं वटवाघूळ प्रियांनो पाहिलं की त्याला लाल रंगाचे डोळे होते. वटवाघूळच होते पण ते लाल रंगाचे डोळे पण होते. काही वटवाघुळांना डोळे नसतात. तर त्या नॅशनल जॉग्रफीमध्ये दाखवलं होतं की ज्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला पक्षी येऊन बसतात झाडांवरती तर ते बिचारे पाय घेऊन बसलेले असतात, काही उभेच असतात. आणि मग हे वटवाघूळ जे आहे ते रात्रीच्या वेळेला झाडाच्या फांदीच्या खालून सरकत सरकत त्याच्या पायाजवळ येतं. त्याच्यावर आक्रमण करत नाही. तो पक्षी फार मोठा आहे, वटवाघूळ ते छोटं आहे, लाल रंगाचे डोळे असलेले. ते मागच्या बाजूने जातं फांदीच्या आणि त्याच्या पायाला हळूच प्रियांनो चावायला सुरुवात करतं. पण ते चावत असताना वेदना होत नाहीत का? वेदना काहीच होत नाहीत. का माहिती आहे का? कारण त्याच्या मुखामध्ये एक अशा प्रकारचं प्रियांनो द्रव आहे की त्या वेळेला ज्यावेळेला तो चावायला जातो ना, जसं माणसाला बेशुद्ध करण्यासाठी ॲनेस्थेसिया दिला जातो, त्याच्या पायाला सुन्न केलं जातं आणि हळूवार रीतीने त्या बसलेल्या पक्षाच्या पायामधून रक्त प्रियांनो तो शोषून घ्यायला लागतो. आणि सकाळी पहाट होईस्तोवर त्याच्या शरीरातलं सगळं रक्त तो ओढून घेतो आणि तो पक्षी उभाच असतो सकाळपर्यंत खाली पडतो. छोटा पक्षी वटवाघूळ लाल रंगाचं. मला बघून ते इतकं आश्चर्य वाटलं की त्याच्या मुखात असं एक सुन्न करणारी गोष्ट आहे की त्या पक्षाला कळत नाही आपल्याला कोणीतरी चावतंय आणि आपल्यातून रक्तच काढून घेतं. सैतान प्रियांनो ही गोष्ट ओळखून आहे, लक्षात घ्या. आपल्या अंतःकरणात वाईट गोष्टींना थारा दिलेला असेल तर नेटवर्क त्याचं बरोबर तिथं पोहोचते प्रियांनो. त्याच बाबत तुम्हाला सगळं काही त्या ठिकाणी प्रियांनो अवतीभोवती दिसणार आहे. फार लांबच्या गोष्टी नाही प्रियांनो. तुम्ही ह्या मोबाईलवरती जर फेसबुकवर असताल किंवा दुसऱ्या कुठल्या वेबसाईट सोशल मीडियावर असाल
तुम्ही फ्लिपकार्ट ओपन केलं आहे किंवा ॲमेझॉन ओपन केलेलं आहे. जर शॉपिंगच्या गोष्टी तुम्ही जर घेतल्यात, बघितल्यात, नुसत्या बघितल्या, घेतलं नाही आहे काय तुम्ही जिथे कुठे प्रियांनो जाताल, तुम्ही जे प्रॉडक्ट बघितलेलं आहे ना ॲमेझॉनवर, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट दुसऱ्या नेटवर्क तुम्ही उघडलं तरी तुम्हाला तिथं येत राहतं. का बरं? कारण ते लिंक लावलेले आहेत सगळे. तुम्ही एखादं प्रॉडक्ट घ्यायचं म्हटलं, एखादा मोबाईल घ्यायचा म्हटला फ्लिपकार्टवरून, ॲमेझॉनवरून, आणि तुम्ही म्हटलं नाही खूप महाग आहे बाबा, नंतर घेऊ आपण, तर तुम्हाला त्याच कंपनीचं तसलेच मॉडेल तुम्ही फेसबुकवर जा, तुम्ही ट्विटरवर घ्या, तुम्ही दुसऱ्या कुठेवर जा, तुम्हाला त्या ॲड सारख्या मध्ये मध्ये येत राहतात. आणि तुम्ही म्हणता अरे, म्हणजे तुम्हाला मोह पाडला जातो, हे घ्या, तुम्ही बघितलं आहे ना, तुम्हीच तिथं प्रियांनो ते क्लिक केलेलं असतं, पाहिलेलं असतं फक्त, आणि त्याच्याच बातम्या सगळ्या तुम्हाला येतात. मग आता विचार करा, माणसाने अशा प्रकारचं सोशल मीडियावरती हे नेटवर्क जर चालू केलेलं आहे, तर सैतान तर किती भयंकर आहे प्रियांनो. आपल्या अंतःकरणात, आपल्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, मग त्या चांगल्या असू द्या किंवा वाईट असू द्या, मी परत एकदा म्हणतोय प्रियांनो, त्या देवालाही चांगलं माहीत आहे आणि सैतानाला सुद्धा माहीत आहे प्रियांनो. आणि म्हणून त्याचे विचार प्रियांनो हळुवार रीतीने तो आपल्यामध्ये सोडत असतो. आणि मागच्या वेळेला प्रियांनो आपण वेगवेगळ्या रीतीने अंतःकरणंसुद्धा प्रियांनो ते पाहिलेली आहेत, कशा प्रकारे देवाचं वचन पेरलं जातं आणि नंतर प्रियांनो ते कसं उगवतं किंवा हिरवलं जात आहे. ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो की पापाच्या गोष्टी जर अंतःकरणात आहेत, तर एकतर त्याचं फार जवळचं कनेक्शन आहे विचार किंवा अंतःकरण. आता मन त्याला एका बाजूला म्हटलं आहे, माइंडसुद्धा शब्द आहे आणि हार्टसुद्धा शब्द आहे प्रियांनो. अंतःकरण, आता अंतःकरण म्हटलं की माणूस इथं हात ठेवतो, आणि मन म्हटलं की बा मनामध्ये विचार चालले तर इथं हात ठेवतो. दोन्ही एकच आहेत, लिंक एकच आहे, ती बुद्धी एकच आहे. इथं काय इथं तर फक्त हृदय आहे. ते काही लोक प्रेमाच्या गोष्टी बोलत असताना हृदयाबद्दल बोलतात, पण ते खरं इथंच चाललेलं असतं अंतःकरण, मेंदूमध्ये. आणि मेंदूपासून प्रियांनो तोंड कनेक्शन फार जवळ आहे. आणि म्हणून इथं जे काही चाललेलं आहे ते ताबडतोब मुखामध्ये यायला वेळ लागत नाही, आणि इथं जे चाललेलं आहे ते कृतीमधून हाताद्वारे किंवा पायाद्वारे सुद्धा यायला वेळ लागत नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रियांनो दरवेळेला सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या रीतीने देवाची वचनं प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतील. ज्या वेळेला आपण जुन्या करारातलं एखादं वचन काढलं, यिर्मयाचं पुस्तक, त्याचा 17वा अध्याय आणि 9 वचनामध्ये काय म्हटले प्रियांनो बघा. यिर्मयाचं पुस्तक, त्याचा 17वा अध्याय आणि 9 वचन. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचा भाव विषय कोण आहे? परमेश्वर आहे. बरोबर आहे का? हां, येस, 17:9. येस, येस, हृदय सगळ्यात कपटी आहे. आणि पुढे त्याचा भेद कोणाला कळतो? आहे का कोण? आहे. आता माणसाने त्याचाही शोध लावला आहे. वचन दिलेलं आहे, हृदय सगळ्यात कपटी आहे. आणि आता माणसांचं हृदयात म्हणजे मेंदूत काय चाललं आहे, स्कॅनिंग करून प्रियांनो सगळं काय होतं. आणि एक दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते प्रियांनो, ज्यावेळेला एखादा गुन्हेगार गुन्हा कबूलच करत नाही आणि पोलिसांना मात्र खात्री असते की नाही यानेच तो केलेला आहे. थोडक्यात
आतंकवादी जो होता आपल्याकडे कसाब, त्याच्याकडून सगळं काही कबूल करून घ्यायचं होतं. तर काय केलं त्याने, सांगितलं तोंडी म्हणून, तो जे सांगेल त्यांनी ऐकून गप्प बसले का? त्यांनी काय केलं पुढे, कसं कबूल केलं किंवा त्याच्याकडून कसं वधून घेतलं? काय म्हणतात त्या टेस्टला? नार्को टेस्ट. त्याला काय केलं, भुलीसारखं इंजेक्शन दिलं अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये, आणि मग त्याला प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारून त्याच्याकडून ते काढून घेतलं प्रियानं. तोच सांगत गेला योजना काय काय त्याने केल्या, कशा केल्या, कुठून आलो, काय केलं आम्ही, आणि त्याच्याकडून ते सगळं काढण्यात आलं. म्हणजे जे त्याच्या मनामध्ये होतं, जो ते तोंडाने सांगू शकत नव्हता, शुद्धीवर असताना सांगितलं नाही, पण तो बेशुद्ध अवस्थेमध्ये नंतर त्याला प्रश्न विचारल्यावर काढले. दुसरी एक प्रियानं त्याच्यामध्ये गोष्ट अजून आहे, विज्ञान किती पुढे गेलेलं आहे की आता ब्रेन मॅपिंगसुद्धा म्हणतात की डोक्यामध्ये प्रियानो वेगवेगळे कनेक्शन लावले जातात आणि प्रियानो कम्प्युटरवरती ते दिसून येतं की मेंदूचा कोणता भाग ॲक्टिव्ह आहे आणि ॲक्टिव्ह असलेला भाग त्याच्यामध्ये कोणतं काम करतो किंवा काय विचार चाललेले आहेत. कम्प्युटर सगळं डिस्क्रिप्शन द्यायला सुरुवात करतो. विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे. मुद्दा हा सांगायचा आहे प्रियानो, मनुष्याने प्रगती केलेली आहे, पण ज्यावेळेला प्रियानो आपण इथं म्हणतो की परमेश्वराने सुद्धा इथं सांगितलेलं आहे की हृदय हे सगळ्यात भयंकर अशा परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण तुमचंच हृदय तुम्हाला घात करू शकतं प्रियानो, जर त्याच्यामध्ये चांगले विचार नसतील तर. अजून एक वचन प्रियानो आपण काढूया, नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 23 वचन कोणी वाचेल? नीतिसूत्रे 4था अध्याय 23 वचन. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा काय कर? कुठे आहे ते अंतःकरण? अंतःकरण आणि मन वेगळं नाही आहे प्रियानो, आणि म्हणून सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्याकडे खूप काही गोष्टी असतात. आता मी ज्या वेळेला घरामध्ये एकटा असताना बेल वाजवल्यावर ऑफिसमधून खाली यायचं, वरून खाली यायचं, कुठून यायचं, मग त्यावेळेला तो मोबाईल जवळ पाहिजे. जायचं असेल तर सगळीकडच्या चाव्या नीट आहेत का नाही, तर चाव्या आणि मोबाईल आणि चष्मा खास करून लक्ष दिलं जातं. आणि जिथं कुठं जाईल मग तो वर गेलो तरी ते घेऊन जायचं, खाली गेलो तरी वर खाली घेऊन यायचं. घरात कोण असलं तर मग ते बिचारे आणून द्यायचे मला, डॅडी फोन आलेला आहे, अहो तुमचा चष्मा खाली आहे, अहो तुम्हाला इकडं जायचं आहे, गाडीची चावी इकडं आहे. पण आता सगळ्या गोष्टी आपल्यालाच सांभाळायच्या आहेत, म्हणून काळजी घेत राहणं प्रियानो गरजेचं आहे. आणि त्या वस्तू सांभाळून प्रियानो आपण वापरतो. मनुष्याच्या जीवनात खूप काही गोष्टी अजून आहेत प्रियानो, पण पवित्र शास्त्र नीतिसूत्र सांगत आहे सर्व कुठल्या गोष्टीत? 4था अध्याय आणि 23 वचन काय म्हटलंय? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा, रक्षण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तुला काळजी घेतोयस, तू सांभाळत आहेस, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा अंतःकरणाचे काय कर? तू सोनं सांभाळशील, तुझी जमीन सांभाळशील, तुझे नातेवाईक सांभाळशील, तुझा मोबाईल सांभाळशील, तुझं घर सांभाळशील, नोकरी सांभाळशील, व्यवसाय सांभाळशील. सर्व रक्षणीय वस्तू आहेत, ह्या रक्षण करावं लागतं येता जाता. पण त्याच्याही पेक्षा तो म्हणत आहे आपल्या अंतःकरणाचं काय कर? विशेष रक्षण करतो. विशेष दे लक्ष बाबा. कदाचित इकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, कोणी घेऊन जाणार नाहीत, आणि घेऊन गेलं तर तुला परत एकदा मिळवता येईल सुद्धा. पण आपलं अंतःकरण जे आहे, एकदा का एखादा सैतानाने व्हायरस सोडला की झाला तो इन्फेक्टेड प्रियानो.
तुला समजणारे नाही तो काय करत आहे तुझ्या अंतःकरणात. आणि म्हणून प्रियानो, हे अंतःकरण सांभाळणं किती गरजेचं आहे. आज जो प्रियानो मला मुद्दा घ्यायचा आहे तो आहे भ्रष्ट मन. आता मी आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्यात त्यापैकीच ही एक आहे, पण मुद्देप्रमाणे प्रियानो मी घेत आहे. म्हणून ज्या वेळेला आपण मत्तेकृत शुभवर्तमान वाचलं 5वा अध्याय, त्याचा प्रियानो 27 वचन आपण वाचलेलं आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. पण पुढे काय म्हटले, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. पाहिलंय फक्त, पण पाहून काय होते प्रियानो, डोळ्यांनी काय होते, मग त्याच्यामध्ये फक्त स्त्रीच नाही आहे प्रियानो, किंवा पुरुषांनाच ते म्हटलेलं आहे असं नाही, ते स्त्रियांनासुद्धा म्हटलेलं आहे. आजच्या काळामध्ये एखाद्या स्त्रीकडे पुरुषाने पाहिलं किंवा एखाद्या स्त्रीने पुरुषाकडे पाहिलं, कोणी पण असू द्या, पण तिथं तो म्हणत आहे प्रियानो की कामेच्छेने पाहतं त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार किंवा त्याच्याशी व्यभिचार केलेला आहे. आणि त्याला प्रियानो मी म्हणून शब्द दिलेला आहे, भ्रष्ट झालेलं आहे. आधी चांगलेलं आहे शब्द प्रियानो. आपल्याला भ्रष्टाचार माहिती आहे. भ्रष्टाचार जास्त करून कुठं होतो? खाजगी कंपन्यांमध्ये. कुठं होतो भ्रष्टाचार? हां, सरकारी याच्यामध्ये. जिथं सरकारने नोकर लोकांना त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत की सर्वसामान्य माणसाची कामं त्यांनी करावी, त्याच्यासाठी ती कामं करत असताना त्यांना लागेल तेवढा जो पगार आहे तो त्यांना सरकार देत असतं. का देतं सरकार पगार? सर्वसामान्याच्या गोष्टी त्यांनी पूर्ण कराव्यात. पण इथं काय होतं आहे आपल्याला पाहायला मिळतं, आपल्या भारत देशातच नाही, कळस आहे भारत देशात, सगळीकडे होतं जगात. पण जे प्रामाणिक रीतीने त्यांनी करायला पाहिजे होतं की ज्याच्यासाठी ते वेतन घेत आहेत सरकारकडून, ते करून घेत असताना लोकांकडून मात्र पैसे उकळायचे, नंबर 1. किंवा त्या सर्वसामान्य माणसाच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे नियमाप्रमाणे न वागता कुठंतरी त्याच्या इच्छेप्रमाणे आता ते करायचं आहे, म्हणून प्रियानो पैसे ओढले जातात. जिथं प्रियानो आपण म्हणतो भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्ट मन हे सुद्धा तसंच आहे. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने एक नियम लावून दिलेला आहे. अंतःकरणामध्ये प्रियानो एक बाउंड्री दिलेली आहे, ती त्याने क्रॉस करायची नाही आहे, त्याच्या पलीकडं जायचं नाही आहे. जर ते उल्लंघन करतोय तर त्याने अंतःकरणामध्ये तो म्हणेल नाही, मी मागच्या आठवड्यामध्ये जसं म्हटलं होतं प्रियानो की नाही बाबा, आमचे कोणतेही शारीरिक संबंध नाही आहेत असं एखादा व्यक्ती म्हणू शकतो. पण येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्राप्रमाणे प्रियानो नियमशास्त्र सांगत आहे की व्यभिचार करू नको, आपल्या पत्नीशिवाय पतीशिवाय दुसऱ्या कोणाबरोबरही शारीरिक संबंध नको आहेत. पण जर कुठंतरी त्यांनी ते उल्लंघन केलं आणि शारीरिकदृष्ट्या जर ते करत असतील तर जुना करार सांगतोय तसं करू नको, त्याला दंड आहे आणि लोक सावध राहायचे. पण ज्यावेळेला नवीन करार येतो तो आणखीन कडक झालेला आहे प्रियानो. कायदा, देवाने कायदा कडक केलेला. काय? पूर्वी शारीरिक होतं, पण आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणते नुसतं शारीरिकच नाही, मनामध्ये जरी तुम्ही आता विचार केला एखाद्या पुरुषाकडे एखाद्या स्त्रीकडे बघून, तर तुम्ही केलेलाच आहे देवाच्या दृष्टिकोनात. माणसं त्याला म्हणतील काही हरकत नाही, पण देव तसं करू देत नाही प्रियानो. माणसांसाठी प्रियानो आज खूप काही गोष्टी सहज वाटतात,
आज जसं तरुण तरुणींच्या जीवनामध्ये प्रियांनो विचार असे येतात, आपल्या मंडळीतले नाही परंतु प्रियांनो सर्वसामान्य समाजामध्ये जर आपण बघितलं की लिव्ह इन रिलेशनशिप त्यांना काही वाटत नाही. आता त्यांना असं वाटतं की काय त्यात काय बंधनं आहेत, काही त्यांना लग्न नको आहे, लग्न ही संकल्पनाच नको आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये म्हणा प्रियांनो किंवा आपल्या नगरमध्ये सुद्धा असं ऐकायला मिळतं. पूर्वी मला फक्त मुंबई पुणे या भागामध्येच ऐकायला मिळायचं, पण आता नगरमध्ये सुद्धा असं ऐकायला मिळतं. त्या मुलांची मानसिकता, त्या मुलींची मानसिकता अशी झाली की नाही, लग्न म्हणजे एक बंधन आलेलं आहे, आम्ही बंधनात थांबायचं नाही, आम्हाला स्वतंत्र पाहिजे, मोकळीकता पाहिजे, आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे. मग एखाद्या व्यक्तीबरोबर आम्ही काही दिवस राहू आणि नंतर थोड्या दिवसांनी आमचे विचार बदलले, नाही पटलं आम्हाला त्यांच्याबरोबर, त्याला सोडून देऊ, आम्ही दुसऱ्याबरोबर राहू. पण प्रियांनो ह्या गोष्टींमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. मंडळीने या देवाच्या वचनाचं पालन करणं आणि पालन करत असताना इतरांना ते दाखवून देणं पण गरजेचं आहे. पुढं काय म्हटलेलं प्रियांनो 27 पासून पुढे, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात आपला मुद्दा जो चाललेला आहे मनात, त्याने आपल्या मनात व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझा एक अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तिसावं वचन म्हणत आहे, तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तू तोडून टाक, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझा एका अवयवाचा नाश व्हावा हे हिताचे आहे. आता महत्त्वाचा मुद्दा लिव्हिंग रिलेशनशिप बरोबर 31 वचन, कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूडपत्र द्यावे हे सांगितले होते. म्हणजे बायकोला सोडायचं आहे तर बाबा सूडपत्र द्यायला पाहिजे. त्यावेळेला सुद्धा प्रियांनो एक अशी प्रवृत्ती माणसाची होती की बाबा नाही पटत आहे आता, किंवा नाही आवडली मला, नाही तिच्याबरोबर राहायचं, तर माणसं लगेचच बायको बदलायची, ही नको आता दुसरी. पण परमेश्वराने, मी मागच्या वेळेला जसं म्हटलं प्रियांनो, 10 आज्ञा ज्या दिलेल्या आहेत ना, नेहमी लक्षात घ्या, त्या 10 आज्ञा वाचत असताना शेजारची राष्ट्र कशी करत होती त्यांचा प्रभाव तुमच्यावर नको म्हणून आज्ञा म्हणून त्यांनी लिहून दिलेलं, ते बाउंड्री आखून दिली त्यांनी, ज्या चाकोरीमध्ये राहा, याच्या बाहेर जाऊ नका. आणि म्हणून प्रियांनो जसे बाकीचे लोक करत होते तसं माझ्या लोकांनी, पवित्र लोक, एक पवित्र राष्ट्र मला घडवायचं आहे, येशू ख्रिस्ताला जगामध्ये आणायचं आहे, त्या बॅकग्राऊंडमध्ये चांगलंच सगळं काही असायला पाहिजे असं देवाला वाटत होतं प्रियांनो. आणि म्हणून त्यांनी प्रियांनो हे घडवत असताना म्हटलेलं आहे की कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूडपत्र द्यावे हे सांगितले होते, पत्र द्यायला पाहिजे, तसंच दुसऱ्याबरोबर त्याने राहू शकत नाही. पण नंतर काय म्हटलं आहे 32, मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणा वाचून टाकतो तो तिला व्यभिचारणी करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. अगदी स्पष्ट आहे. आज प्रियांनो ही गोष्ट लोकांना एकदम असं वाटतं की नाही हे काय एवढं हे नाही, मुळात लग्न करायचं नाही, लग्न न करता आपलं जीवन जगायचं. आणि नंतर प्रियांनो जर लग्न झालेले आहेत काही लोक आणि त्यांनी जर बायको टाकून दिलेली आहे, नको म्हणतोय तो, बायबल हे सांगतंय, हे वचन सांगतंय, व्यभिचाराचं कारण असेल तरच तुम्ही सूडपत्र किंवा डिवोर्स घेऊ शकता. जर नवरा सापडला दुसऱ्या अफेअरमध्ये तर बायकोने डिवोर्स मागायचा.
जर बायको सापडली व्यभिचारामध्ये तर नवरा डिवोर्स मागतो, मग सूडपत्र व्हावं. पण मग ते काय मोकळे झाले का दुसरं लग्न करायला दोघंही? नाही. शेवटचा जो भाग आहे तो तिथं म्हणतोय, तो तिला व्यभिचारणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतोय. टाकलेली आहे आणि त्याने उचलली ती. हा विधवा असेल तर त्यांचं लग्न व्हाणं हे प्रियांनो बायबलमध्ये सांगितलेलं आहे. त्या विधवा आहेत, त्यांनी एकटं राहू नये, मग ते पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या, त्यांचं लग्न व्हावं असं बायबल प्रियांनो सांगत असतं. पण प्रियांनो व्यभिचाराचं कारण जर असेल तर प्रियांनो सावध राहणं गरजेचं. आणि व्यभिचाराचं वाचून दुसरं काहीतरी कारण आहे की त्याच्यामुळं डिवोर्स मागतोय, तर ते मान्य नाही असं देवाचं वचन सांगतं. ते मान्य नाही आहे. आणि म्हणून अशा लोकांचं जे वागणं आहे त्याला प्रियांनो आपण म्हणत आहोत भ्रष्ट झालेलं मन आहे. सरळ रीतीने चालायचं ते सोडून वेडवाकड्या मार्गाने प्रियांनो फिरायचं, त्याला म्हटलेलं आहे भ्रष्ट झालेलं मन आहे. त्याला प्रियांनो पश्चातापाशिवाय आणि पापाची कबुली करून मार्ग सरळ करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे प्रियांनो. सरळ राहायचं आहे मुळात. आणि जर एखादा भटकला, एखादी भटकली, तर प्रियांनो ताबडतोब त्या मार्गावरती सरळ कसं करता येईल, ती लाईन कशी आपल्याला सरळ ठेवता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. पश्चाताप करून त्याच जीवनामध्ये तो जर जगत असेल तर त्याला मुळात पश्चाताप झालाच नाही आहे किंवा त्याला पश्चाताप म्हणता येणार नाही. त्यांचं अंतःकरण, त्यांचं मन भ्रष्टच आहे प्रियांनो. आणि म्हणून देवाच्या या वचनाकडे प्रियांनो लक्ष देणं फार गरजेचं आहे. इब्री लोकासपत्र प्रियांनो अजून एक काढूया आपण, त्याचा 4 अध्याय आणि 12 वचन काय म्हणतं बघा. इब्री लोकासपत्र 4 अध्याय आणि 12 वचन. येस, कोणता शब्द महत्त्वाचा आहे आपल्याला? आपल्या विषयाला धरून कोणता महत्त्वाचा शब्द आहे? आणि मनातील विचार. देवाचं वचन असं आहे प्रियांनो, देवाच्या वचनाबद्दल काय म्हणत आहे इब्रीचा लेखक? देवाचं वचन कसं आहे? सजीव म्हणजे काय? जिवंत आहे. सक्रिय, सक्रिय म्हणजे काय? ॲक्टिव्ह आहे. ते शांत बसून नाही आहे. जिवंत तर आहेच, सक्रिय आहे. ते ताबडतोब सुरू होतं. वचन, देवाचं वचन हा सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. जगात कोणतीही तलवार असू द्या, किती तीक्ष्ण. माहीत नाही, पूर्वी एक कार्यक्रम असायचा फोर्ज म्हणून काहीतरी, की जिथं तलवारी बनवण्याचं स्पर्धा लागायची आणि तलवार कोणाची चांगली बनलेली आहे तर त्याचं प्रात्यक्षिक ते कुठल्या तरी बकऱ्यावरती, म्हणजे बकरं मारून टाकलेलं त्या मटणावरती, बांबूवरती करून बघतात आणि त्याला बक्षीस दिलं जातं, ह्याची तलवार सगळ्यात, चाकू सगळ्यात तीक्ष्ण आहे म्हणून. जगात अशी प्रियांनो खूप काही गोष्टी होतील, पण देवाचं वचन कसं आहे? त्या सगळ्या तलवारींपेक्षा, धारेपेक्षा याची धार जी आहे, तो म्हणतोय कोणत्याही दुधारी. दुधारी म्हणजे काय? दोन्ही बाजूला असलेलं. आपली सुरी असते ती एकाच बाजूला असते, पण काही तलवारी असतात, काही तलवारीसुद्धा एकाच बाजूच्या असतात, पण दुसऱ्या काही तलवारी असतात त्या दोन्ही बाजूने, म्हणजे असा वार करा नाहीतर असा करा, कशी तलवार फिरवा, तुम्हाला ती दोन्ही बाजूने कापली जाते, माणूस मरणारच. दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून कुठं जाते? ते जीवामध्ये जाते ती
आत्म्यामध्ये जाते, सांध्यामध्ये, व मज्जा काही ठेवत नाही. माणसाच्या अंतःकरणात जाते, आत्म्यामध्ये जाते, शरीरामध्ये सुद्धा ते वचन जाते. इतकं भयंकर देवाचं वचन आहे. आणि मग ते वचन काय करतं? भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे काय करते? ते परीक्षक आहे. हेतू काय? म्हणजे वचन वाचल्यानंतर त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, कशासाठी चाललेलं आहे, हे वचन प्रियांनो उघड करून दाखवतं. ते स्वस्थ बसत नाही, ते सजीव आहे. ते वाचलं तर त्या वाचणाऱ्या मनुष्याच्या नुसतं डोळ्यातूनच शब्द जातील असं नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ते जाईल. त्याचा भेद काय आहे, त्याचा उद्देश काय आहे. भक्तीमध्ये येण्यामागचा उद्देश काय आहे? कदाचित दुसऱ्यांना लोकांना माहीत नसतो. काही लोकांचा उद्देश वेगवेगळा असतो. मी जसं मागच्या वेळेला माझ्या साक्षीमध्ये सांगितलं प्रियांनो, माझी आई ज्या वेळेला हिंदू धर्मातून ख्रिस्ती झाली, ती होणार होती, वडिलांनी तिला सगळे चर्चेस फिरून दाखवले. पण असे काही चर्चेस होते की त्या ठिकाणी तिने पाहिलं की ती म्हणाली, लोकांचा उद्देश काय आहे? ती मंडळीमध्ये बसून कोणी कोणासाठी मुलगा बघायला आलेलं आहे, कोणी मुलगी बघायला आलेलं आहे, कोणाचा बड्डे आज विश करायला आलेले आहेत, कोणी बिझनेसची कामं आहेत, तो चर्चमध्ये भेटेल बाबा, तो तिथंच असतो बरोबर म्हणून तिथं आलेले आहेत. कोणाला साडी दाखवायची आहे, तर कोणाला काही दुसरं काही द्यायचं आहे. उद्देश भक्तीमध्ये येण्याचा काय आहे? जर भक्तीमध्ये येऊन देवाकडे लक्ष देणं आहे आणि देवाच्या वचनाकडे लक्ष देणं आहे, तर बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम. तिला ते आवडलंच नाही. ती म्हणे, हे खरी प्रार्थना नाही आहे इथं, मला नाही आवडत हे. आणि तिला आवडलं काय माहिती आहे का? जनाना मिशन, पेंटिकॉस्टल मिशन. आणि मग माझ्या आयुष्यातले 15 वर्ष आम्ही पेंटिकॉस्टल चर्चमध्ये, आणि ते सुद्धा सिलोन पेंटिकॉस्टल, पांढरे झगे घालणारे. फादर लग्न करत नाहीत, सिस्टर लग्न करत नाहीत. आणि अशामध्ये 15-16 वर्ष प्रयत्न मी वाढलं. पण कालांतराने काही सिद्धांत त्यांचे पटले नाहीत. मग आई म्हणाली, नाही आता हे अति व्हायला लागले, म्हणून सोडलं. मला म्हणायचं काय, तिथंसुद्धा का सोडलं माहिती आहे का? उद्देश काहीतरी वेगळेच आहेत. देवाचं वचन वेगळं सांगतं आणि ते लोक वेगळं करत आहेत. तिला ते सुद्धा आवडलं नाही, तिला हे सुद्धा नंतर आवडलं नाही. उद्देश काय आहे? देवाचं वचन वाचल्यानंतर तुमचं अंतःकरण, तुमचं प्रयत्न संपूर्ण. म्हणून तिथं काय म्हटलं, नीट वचन वाचू, कारण देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे, मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. वचन तिथं जातं आणि शोधतं त्याचं अंतःकरणात उद्देश काय होता, असं करण्यामागे, असं बोलण्यामागे त्याचा उद्देश काय होता. हे देवाचं वचन प्रियांनो आहे. आणि ते प्रियांनो ज्या वेळेला अंतःकरणात जातं ना, एखाद्या औषधासारखं आहे प्रियांनो, एखाद्या अँटीबायोटिकसारखं आहे प्रियांनो, की आपल्या अँटीबायोटिक शरीरामध्ये गेल्यानंतर जे शत्रू आतमध्ये तयार झालेले आहेत त्याला खलास करण्याचं काम ते औषध पहिलं करतं. अगदी त्याच रीतीने देवाचं वचन जो व्यक्ती वाचायला सुरुवात करतो त्याच्या अंतःकरणातले उद्देश त्याला समजून येतात, भसभसून बाहेर येतं ते, आणि त्याला दाखवतं, हे बघ, हे तुझं पाप आहे. कान साफ करण्यासाठी औषध वापरतात, काय ते हायड्रोजन पेरॉक्साईड, मला आठवते काही माहीत नाही. हायड्रोजन पेरॉक्साईड कानामध्ये घातलं
की ते भसभसून सगळी घाण बाहेर काढतं. ट्रे लावायला लागतो, किडनी ट्रे. आणि किडनी ट्रेमध्ये मग ते सगळी घाण येते बाहेर. थोडंसं टाकलं तर सगळे घाण बाहेर काढतात. देवाचं वचन प्रियांनो अगदी तेच काम करतंय. कपटी, पापी, भ्रष्ट झालेलं मन जर आहे, ते जर एखाद्या मनुष्याने वचन वाचलं, त्याचं भसभसून बाहेर येणारे प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेला बायबल वाचायला बसतो ना प्रियांनो, प्रार्थना करायला बसतो ना आपण, 5 मिनिटाचं काम नाही आहे ते. 5 मिनिटाचं काम नाही आहे. ते स्वच्छ करायला लागतंय. जसं अंतःकरण धुवून काढायला लागतं. देवाचा आत्मा तिथं दाखवत असतो, हे बघ इथं बायबलमध्ये शास्त्रात देव काय सांगतोय आणि तू काय करत आहेस. त्यावेळेला प्रियांनो ती घाण समोर येते. तो पसारा टाकून आपण जाऊ शकतो का? नाही, तो स्वच्छ करणं गरजेचं आहे. देवाला सांगणं गरजेचं आहे, होय होतं माझ्यात, कबूल आहे, झालं माझ्याकडून, मी काढून टाकतो ते घाण सगळी, परत काय ठेवणार नाही. काही अजून असेल देवा टाक, त्याच्यामधून काढून टाक सगळं. वचन वाचणं, बायबल वाचणं, प्रार्थना करणं प्रियांनो, हे तशा प्रकारचंच आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड जसं बसबसून बाहेर काढतं. जखम असते प्रियांनो, त्याच्यावर सुद्धा ते टाकलं ना, रस्त्यावरती पडलेलं प्रियांनो, ॲक्सिडेंट झालेले जखमा होतात, दगडं माती घुसलेले असतं त्याच्यामध्ये. ज्या वेळेला ते टाकतो आपण प्रियांनो, ते डॉक्टर सगळं भसभसून आलेलं बाहेर काढतात. एक एक काढत बसायची गरज नाही आहे. दगडं आतमध्ये घुसलेली आहेत त्या जखमेत, ते बाहेर काढतंच आपोआप. एखादा द्रव माणसाच्या शरीराला असं करतो, तर आत्म्याला हे देवाचं वचन आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने प्रियांनो दर दिवशी, फक्त सकाळचंच नाही किंवा संध्याकाळचंच नाही प्रियांनो, वेळ मिळाला वचन वाचणं, होऊ द्या ते भसभसून बाहेर येणं. कारण दिवसभरात काही ना काहीतरी, कुठं ना कुठं तरी प्रियांनो काहीतरी घडलेलं असतं, आपण सुटू शकत नाही. जर तुम्ही ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? काय होईल सांगा. माझ्या हातामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला काहीतरी काम करत असताना बांबूचं बारीक कुसळ घुसलं आणि मला जाणवलं ते, मी लक्ष दिलं नाही. आणि नंतर काय होईल ते हां, कुरूप, माहिती आहे का कुरूप? हाताला झालं माझ्या, काही लोकांच्या पायाला होतं. कुरूप नाही झालं, पण मला जाणवलं तो भाग कठीण होत चाललेला आहे, कडक 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 होत चाललेलं. अरे बापरे म्हटलं, मला काही पेन धरता येईना. दुखत नाही आहे, पण कुरूप झाले, कडक झालेलं आहे, पण जी ग्रिप मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे. आणि मग आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. बरं, या बोटात घुसलो. पाळकीनबाईला म्हटलं, सुई घ्या आणि असं उखरते. आपल्याकडून नाही होणार ते, मुलांना तर नाहीच. अरे म्हटलं, मी किती वेळा माझं हातानेच घरी लहानपणापासून करत आलो. सुई घेतली, पण नेमका तो उजवा हात, आणि मला ह्याच्याने करता येईना. शेवटी लग्नाचा वाढदिवस होता, त्यावेळेला मेवणी आली. तिला म्हटलं, बाई पटकन जरा काढून दे गं हे. तिने सुई घेतली आणि ताबडतोब उखरायला सुरुवात केली. टचकन काहीतरी उडालं. ती म्हणाली निघालं. म्हटलं, मला पण वाटलं काहीतरी, पण किती बारीक होतं. म्हटलं, नाही तू खोद अजून. म्हटलं, अहो नाही उडालं. म्हटलं संपलं ते. म्हटलं, नाही तू खोद. तिने अजून खोदलं. ती म्हणाली, मला माहिती आहे तुम्ही जोपर्यंत रक्त येत नाही ना तोपर्यंत करायला लावणार मला. म्हटलं हां, म्हणजे मला पण समाधान होणार की नाही आहे बाबा. त्याच्यात मेडिकलच्या ह्याच्याप्रमाणे तेच आहे, जोपर्यंत रक्त येत नाही, रक्त आलं तर बरोबर आहे. ती बसली करत अजून. मी म्हटलं, आता जाणवतं आहे मला की नाही आहे म्हणून. त्याच्यानंतर प्रियांनो 2 आठवडे मी सारखं टेस्ट करून बघायचो. नाही ना बाबा, कडक तर नाही ना होते. कडक होत असेल तर आहे अजून काहीतरी. घाबरायचो, नको बाबा, मोठं ऑपरेशन करायला लागेल. सेम अंतःकरणाचं आहे प्रियांनो.
जर हे भ्रष्ट मन जर असेल ना, हे कडक कडक होत जातं, त्याला पुढं कसलीही संवेदनाशील राहत नाही, त्याला काहीच वाटत नाही. मग नंतर त्याला क्षुल्लक वाटतात प्रियांनो गोष्टी, कारण ते अंतःकरण आता कडक झालेलं आहे, सहन करायची शक्ती आहे. पण मुळात कुठंतरी एक बारीक पाप असल्यामुळं बाकी सगळं अंतःकरण त्याचं कठीण झालेलं असतं. आज लक्ष देणं गरजेचं आहे प्रियांनो. आपण जगात वावरतो, जगातल्या लोकांचा प्रभाव बोलण्यामुळं, त्यांच्या वागण्यामुळं आपल्याला सहज वाटतं, काय सगळेच करतात, इट्स ओके. आपण कुठं अगदी धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत, होतं आहे सगळं. काही लोक तर पुढं जाऊन अगदी मजल की नाही जाऊ द्या, पश्चाताप करू नंतर, म्हणजे जुन्या करारासारखंच झालं. पाप करायचं आहे आणि आधीच काहीतरी आणून ठेवायचं ते प्राणी, आणि पाप करून मग याजकाला नेऊन द्यायचा तो प्राणी. धर बाबा, देवाला त्याचा तर वीट आला होता म्हणून तो म्हणाला सगळे यज्ञ बंद करा, होमार्पणं नको आहेत, एकच अर्पण आता, आणि ते माझ्या पुत्राचं होणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं. एक शेवटचं अर्पण त्याने दिलं, एकच रक्त आता बस, दुसरे रक्त नको. आज प्रियांनो, त्याचंच प्रतीक म्हणून ज्यावेळेला आपण प्रभू भोजन घेत असतो, त्यामध्ये भाग घेतो, ती आठवण करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळी प्रियांनो ही अशी भ्रष्ट झालेली मनं असतील. सरळ होतं, चांगलं होतं, सुरुवातीला अगदी व्यवस्थित होतं, फॅमिली लाईफ चांगलं होतं, विद्यार्थी लाईफ चांगलं होतं, तरुण जीवन चांगलं होतं, पण कुठंतरी बारीक काहीतरी गेलं आतमध्ये आणि त्याने प्रियांनो सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. भ्रष्ट झालेले आहेत ते. विचार करा प्रियांनो, आपल्या अंतःकरणात विचार करा. असं काही घडलंय का पूर्वी आपल्या जीवनामध्ये? कदाचित काही दिवस झाले असतील, काही महिने झाले असतील, काही वर्ष असतील, किंवा खूप वर्षसुद्धा पूर्वी झालेलं असेल. काहीतरी घुसलं, बारीक गोष्ट होती, पण तुम्हालाच ती माहिती प्रियांनो, कदाचित दुसऱ्या कोणाला माहीत नाही. पण आपल्या अंतःकरणात प्रियांनो ते झाकून पाहणं गरजेचं आहे, ते काढणं प्रियांनो गरजेचं आहे. बारीक असलेलं, फार बारीक असलं तरी स्वतःला ते ठेवून घेत नाही, ते अंतःकरण ते पूर्ण जीवन प्रियांनो कडक करून टाकतं. या प्रियांनो आपण प्रभूकडे प्रार्थना करूया, देवाला क्षमा मागूया. जर असं काही आहे तर प्रभूला दयेने कृपेने आपण म्हणूया, प्रभू होय, माझ्याकडून ती एक गोष्ट घडलेली आहे. प्रार्थनेमध्ये देवाला सांगूया प्रियांनो. कुठल्या मनुष्याला ती माहीत नाही, पण तुम्हाला तुमच्या अंतःकरणात आणि देवाला सुद्धा माहीत आहे, हृदयाचं कुरूप झालेलं आहे, म्हणजेच भ्रष्ट झालेलं आहे. काही वेळ आपण प्रियांनो शांत राहूया, आपल्या हृदयाला चाचपडून पाहू, आपलं मन चाचपडून पाहू प्रियांनो. प्रभूला विनवणी करू प्रियांनो, प्रभू तू माझं अंतःकरण शोधून काढ, माझ्या मनातले विचार तू जाणतोस, तुझ्यापासून लपू शकत नाही. दाखवून दे प्रभू. ही प्रार्थना करा प्रियांनो. तुम्हाला ठाऊक आहे तर देवाला प्रियांनो ती कबूल करा. प्रभू माझ्याकडून ही गोष्ट घडलेली आहे, ती कदाचित आज चर्चला येण्याआधी असेल, कालच्या दिवशी झाली असेल, मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यामध्ये, किंवा वर्षाच्या कुठल्या तरी भागात, किंवा अगदी काही वर्षांपूर्वी एखादी गोष्ट, ते पाप जे करायला नको होतं, जे वागायला तसं नको होतं, मग आपल्या वागण्यातून, ते बोलण्यातून, आपल्या विचारांमधून काही विचार अजूनही
आपल्या अंतःकरणात असू शकतं, काही व्यसनं असू शकतात. कुरूप होऊ देऊ नका प्रियानो. प्रार्थनेमध्ये देवाला सादर करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत या वचनासाठी. प्रभू, तू आमच्या हृदयाला प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा हात घातलेला आहेस. कुरूप होण्यापासून प्रभू तू आमचं खरोखर सांभाळ केलेला आहेस. कठीण होण्यापासून प्रभू तू आम्हाला सावध केलेलं आहे. आज तुझं वचन प्रभू खरोखर आत्मेची तलवार, दुधारी तलवार आहे. कुठलीही गोष्ट लपू शकत नाही, ती सर्व काही उघड करते. आज प्रभू तुझ्या वचनातून देखील आमचं अंतःकरण उघडं केलेलं आहे. होय प्रभू, आज जे प्रियजन यावेळेला आपल्या अंतःकरणातून पश्चाताप करत आहेत, आपल्या पापांची कबुली देत आहेत, आपल्या चुकांना, आपल्या अपराधांना क्षमा मागत आहेत, त्या सोडून देत आहेत. प्रभू, त्यांच्यावर तुझी कृपा, दया असू दे. सहाय्य कर, मार्गदर्शक हो प्रभू. त्या परिस्थितीमध्ये त्यांना राहू देऊ नकोस. त्यांना त्यामधून तू बाहेर काढ प्रभू. खरोखर या भयंकर अशा जीवनामध्ये प्रभू तूच एक आमचं सहाय्य आहेस. तुझ्याशिवाय प्रभू या अशा प्रकारचं भ्रष्ट मन कोणीही काढू शकत नाही. प्रभू, ते हृदय बदल. प्रत्येकाला प्रभू तू मांसमय हृदय दे की ज्यामध्ये खरोखर आत्मेची टोचणी असेल. ये प्रभू परमेश्वर, तू जिवंत देवबाप आहेस आणि तू क्षमा करणारा देवबाप आहेस. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्याकडे धावत येतो आणि प्रभू सर्व आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं शिंपडण कर आणि ते अंतःकरण, ते मन, ते शरीर, ते संपूर्ण प्रभू परमेश्वर आत्मा प्रभू तुझ्याच प्रभू परमेश्वरा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रभू तू शुद्ध कर. आज प्रभू परमेश्वर तुझ्या मेजामध्ये आम्ही भाग घेत असताना देखील प्रभू परमेश्वरा आम्ही कुठल्याही दोषामध्ये सापडलेलं नसावं आणि म्हणून शुद्ध अंतःकरणाने तुझ्या समोर यावं म्हणून आम्हाला तू मदत कर. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन स्वाधीन होतो. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून यावेळेला प्रियांनो आपण मेजामध्ये भाग घेणार आहोत आणि सर्वजण यावेळेला आपण प्रियांनो उभं राहून गीत म्हणूया. क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा, हे गीत आपण प्रियांनो जे प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहेत कृपा करून त्यांनीच उभं राहावं. या बाजूला विनंती करेल. शोभा सिस्टर समोर येते, इकडून अमित दादा आणि झोंबाडे ब्रदर तुम्ही पण येता. या बाजूला पाडे आंटी तुम्ही पण समोर या. जे घेणार आहेत त्यांनीच कृपा करून उभं राहावं. प्रभू भोजन घेणार आहेत, बाकीच्यांनी बसलं तरी हरकत नाही. क्रुसास येशू टांगला गीत होत असताना प्रियांनो हातात प्याला आणि भाकर मिळाली तर खाली बसावं प्रियांनो.
क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, मदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा, मला या नावे तारिले, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला कोकरा, आता स्वर्गास चाललो, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, ही सारी दुःखे संपुनी, अर्पिलेला कोकरा, सदास्तवीन गाऊनी, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला
ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात ते करा. आपण देखील ही भाकर प्रभूच्या स्मरणात घेऊ. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात ते करा. आपण देखील प्रियांनो प्रभूच्या स्मरणात हा प्याला सर्व. प्रार्थना करूया प्रियांनो. बंधू अमित आपल्यासाठी प्रार्थना करतील. समोर या. प्रार्थना करू. खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या थोर गौरव बापा परमेश्वरा, पुन्हा एक वार तुला उंचावितो, गौरवितो बापा. मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वरा. तुझ्या सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल बापा, तुझ्या आशीर्वादांबद्दल परमेश्वरा मनापासून तुला उंचावितो आणि गौरवितो परमेश्वरा. विशेष करून बापा आज बापा खरोखर परमेश्वरा आजच्या दिवशी परमेश्वरा, या परमेश्वरा रविवारच्या दिवशी बापा तुझ्या भक्ती मंदिरात तू आम्हाला घेऊन आलास परमेश्वरा. सुंदर रीतीने बापा तुझी उपासना करण्याची संधी बापा तू आम्हाला दिलीस परमेश्वरा. आज तुझ्या वचनाद्वारे देखील बापा तू आमच्याशी बोललास परमेश्वरा. आमच्या अंतःकरण तू उघडं केलंस परमेश्वरा, म्हणून तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. आणि परमेश्वरा यावेळेस परमेश्वरा या परमेश्वरा बापा खरोखर परमेश्वरा या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये बापा सहभागी होण्याची संधी बापा तू आम्हाला दिलीस परमेश्वरा. तेही तुझ्या दयेबद्दल तुला उंचावितो आणि गौरवितो परमेश्वरा. विशेष करून बापा आम्ही परमेश्वरा आम्ही सर्व विश्वासणाऱ्यांनी परमेश्वरा या विधीमध्ये परमेश्वरा भाग घेतलेला असताना बापा आम्हा प्रत्येकावरती आज विशेष करून तुझी दया आणि कृपा असू दे बापा. विशेष करून परमेश्वरा पुन्हा एक वार परमेश्वरा तुझ्या त्या मरणाची तुझ्या त्या रक्ताची परमेश्वरा आम्ही आठवण करत असताना बापा तुला धन्यवाद देतो बापा की तू आमच्यासाठी स्वतःचं रक्त सांडलंस परमेश्वरा. आणि बापा आम्हा प्रत्येकाला बापा तारण आणि परमेश्वरा सार्वकालिक जीवन बापा तू मिळवून दिलंस परमेश्वरा, म्हणून तुला उंचावितो आणि गौरवितो परमेश्वरा. आणि खरोखर परमेश्वरा जे तारण बापा तू आम्हाला दिलेलं आहे परमेश्वरा, त्या परमेश्वरा आम्ही शेवटपर्यंत बापा टिकवून ठेवावं परमेश्वरा. यासाठी बापा आम्हा प्रत्येकाला सहाय्य मदत कर परमेश्वरा. विशेष करून बापा तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला तू कर परमेश्वरा. विशेष करून परमेश्वरा अंतःकरण परमेश्वरा जे आम्ही आज शिकलो परमेश्वरा, सर्व प्रकारची परमेश्वरा अशुद्धता अपराध परमेश्वरा आमच्या अंतःकरणातून काढून टाकावेत परमेश्वरा. आणि खरोखर परमेश्वरा तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने आणि विश्वासाने आणि तुझ्या नीतिमत्वात पवित्रतेत परमेश्वरा चालण्याकरता आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर बापा. इथून पुढची सर्व भक्ती परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात समर्पित करत ही सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो बापा, म्हणून ती तो ऐक. आमेन. थँक्यू. आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आपण प्रियांनो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज नसते, जसे आमच्या ऋणासरून सोडले तसे तू आमच्या ऋणी आम्हा सोड. आणि आम्हास परीक्षेत नको, तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुमच्या सर्व लहान थोर प्रियजनावर असो. आमेन.